स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि भाजपनं आपली गाडी थेट चौथ्या गिअरमध्ये टाकली। ऍक्शन मोडवर आलेल्या भाजपनं जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली। ठाण्यात गणेश नाईक, भंडाऱ्यात परिणय फुकेंची नियुक्ती करत भाजपनं शिवसेनेच्या जखमांवर अक्षरशः मीठ चोळलंय। भाजपच्या या यादीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय। याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मिनी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कधी नव्हे एवढं महत्त्व आलंय। अनेक वर्षांनंतर या निवडणुका होत असल्यानं सगळ्याच पक्षांची लगबग सुरू झाली आहे। अशातच भाजपनं निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर केली। आता ही यादी मित्र पक्षांचं म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवण्यासाठी तयार केली नाही ना, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। कारण निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुख म्हणून विरोधकांना अंगावर घेण्यापेक्षा मित्र पक्षांना शिंगावर घेणाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी आहेत। ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरारची जबाबदारी गणेश नाईकांवर सोपवण्यात आली आहे। गणेश नाईकांसोबत युतीची चर्चा करताना एकनाथ शिंदेंची आपल्याच बालेकिल्ल्यात आता दमछाक होणार का? पुण्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आले। त्यांनी भाजपला पहिलाच निशाणा बनवला। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले। धंगेकरांना आव्हान देण्याची जबाबदारी गणेश बिडकरांवर आहे। भंडाऱ्यात परिणय फुके प्रभारी आहे। एकनाथ शिंदेंचे आमदार नरेंद्र भोंडेकरांना रोखण्यासाठी भाजपनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। फुकेंनी भोंडेकरांवर कमिशन घोटाळ्याचा आरोप केला होता, तर भोंडेकरांनी फुकेंच्या पालकमंत्री पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। जळगावात भाजपचे मंगेश चव्हाण निवडणूक प्रमुख आहेत। शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या समोर त्यांचं आव्हान आहे। आपण असा प्रश्न विचारता की जो प्रश्न म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी भारतीय जनता पार्टी कर्तव्य काय, कशा पद्धतीने निवडणूक ला सामोरं जावं, कोणी त्यामध्ये विशेष लक्ष घालावं, काही प्रशासकीय अडचणी असतात किंवा त्या ठिकाणी काही राजकीय काही कोणाशी तरी बोलणं हे अपेक्षित असतं। फार नियोजनबद्ध काम करणारा असा पक्ष असल्यामुळे या सगळ्या प्रक्रियेचा हा खरं तर भाग आहे असं मला वाटतं। भाजपनं आपल्याच मित्र पक्षांसमोर आव्हान उभं केलंय, मात्र पक्षातील विरोधक एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय। आता बीडचंच उदाहरण पहा। विधानसभा निवडणुकीनंतर सुरेश धस आणि पंकजा मुंडे वाद पाहायला मिळाला होता, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोघांनाही पक्षाचं एकत्रित काम करावं लागणार आहे। राज्यामध्ये आपण बघितलं असाल प्रभारीची यादी, त्यामध्ये ज्या भागातले मंत्री आहेत त्याच भागात दिले आहे, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यात दिले आहे। आणि त्यामुळं मला वाटतं की हे जे संपूर्ण महायुतीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत संपूर्ण मॉनिटरिंग निवडणूक प्रभारी करणार आहेत। ज्या जिल्ह्याचा मंत्री त्या जिल्ह्याचा प्रभारी असं सूत्र आहे। आता धाराशिव जिल्ह्याचा मी मंत्री असल्या कारणाने मी धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी प्रभारी आहे। त्यामुळे असं काही नसतं की या ठिकाणी असं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभारी हे पक्षाच्या नेतृत्वाकडनं येत असतात आणि आमच्याकडे नेतृत्वाकडनं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत। नाशिकमध्ये भाजपनं महापालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी राहुल ढिकले यांच्याकडे सोपवली। शहरात देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या दोन वरिष्ठ आमदार असताना तरुण आमदारावर पक्षानं जबाबदारी सोपवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आता या सगळ्या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे। आपल्याच मित्र पक्षांना भाजप संपू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। हा पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे। ते चेतकीन म्हणतात, पण मी राक्षस म्हणतो। दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष आहे। सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही, युती करायची नाही। आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली तर अजित पवारांची मतं, पक्षांची मतं, अजितदादा पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून मिळवतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं। शिंदेंच्या बरोबर युती करायची नाही, कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुसफूस थांबायचं नाव घेत नाहीये।
पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नसल्यानं युती झाली नाही असा खुलासा दीपक केसरकरांनी केला. युती भाऊ याचं आम्हाला नेहमीच वाटतं, कारण आम्ही सत्तेत एकत्र आहोत, इलेक्शन एकत्र लढवल्या, विधानसभेच्या पार्लमेंटच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढवलेल्या. तर या निवडणुका एकत्र लढवाव्या अशीच माझी सर्वसाधारणपणे भावना आहे. भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठा जोर लावला जातोय. काही ठिकाणी महायुतीची चर्चा होत असली तरी अनेक ठिकाणी भाजपकडून एकला चलोरेचा नारा देण्यात आलाय. आता या मिनी विधानसभेच्या निवडणुकीकडे भाजप तरी 2029च्या विधानसभेसाठी स्वबळाची तयारी म्हणून पाहत असल्याचं सध्या तरी दिसतंय. अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई.